एक म्हातारा होता, टेकलेला म्हातारा होता, 2-4 दिवसाचा सोबती होता फक्त म्हातारा, मरणारा शेवट, मरणाच्या शेवटच्या टोकाला येऊन ठेपलाय. म्हाताऱ्याची खाट पोरांनी बंगल्यातून काढली आणि बंगल्यातून काढून कुठं आणली? जिन्यात आणली. जिन्यामध्ये म्हाताऱ्याची खाट आणली. मेल्यावर पुन्हा वरून म्हाताऱ्याला खाली आणायला जरा जड होईल म्हणून आधीच त्याला त्याची व्यवस्था जिन्यात आणून टाकते. म्हाताऱ्याची खाट जिन्यामध्ये आणून टाकली. सज्जन हो, म्हातारा लई संसाराचा नादिक होता. आयुष्यभर म्हाताऱ्याने संसार केला होता, एक दिवस म्हाताऱ्याने वायाला घातला नाही. सायास करीसी प्रपंच दिननिसी, दिवस रात्र कष्ट केलेले म्हाताऱ्याने. म्हाताऱ्याची खाट पोरांनी जिन्याच्या खाली आणून टाकली आणि एक दिवस आता म्हातारा जाणार आहे. 1-2 दिवसाचं सोबती जोडीदार राहिलं होतं म्हातारं. पण 5 जण संसारावरची आसक्ती सुटत नाही माणसाची. त्या म्हाताऱ्याचा पोरगा त्याला डबा घेऊन गेला, जेवायचा डबा नेला पोरांनी डबा नेला आणि त्या पोराकडे म्हाताऱ्यानं पाहिलं. म्हाताऱ्यानं पाहिल्याबरोबर म्हातारा असं करू लागलं. त्या पोराला काय त्याला काही कळा ना लवकर म्हाताऱ्याला काय म्हणायचे, कारण म्हाताऱ्याला बोलता येत नव्हतं. नरड्याला घरघरी लागली होती. म्हाताऱ्याला बोलता येत नव्हतं, तोंडातून शब्द फुटत नव्हते म्हाताऱ्याच्या. म्हातारा नुसतं असं करायचं. त्या पोराला काय कळा ना. त्या म्हाताऱ्याला 4 पोरं होते. 4 पोरं असावेत पण चांगले असावेत बरं का. 4 पोरं असावेत पण चांगले असावेत. एकाला विचारलं पोरं किती आहेत? म्हणला 4. काम काय करतात? म्हणला 2 जेल में 2 फरार. पोरं चांगले असले पाहिजे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हाताऱ्याला 4 पोरं होते. 4ही पोरं म्हाताऱ्याच्या जवळ येऊन उभे राहिले. 4ही पोराला पाहिलं की म्हाताऱ्याने सुरू केलं असं करायला. जुन्या काळातलं म्हातारं होतं, लई माल छापलेला होता म्हातारीने. त्यातलं एक पोरग हुशार होतं, त्याने डोकं लावलं. म्हणला ज्या अर्थी म्हातारा असं करतय त्या अर्थी नक्की म्हाताऱ्याने कुठंतरी पाठीमागच्या भिंतीमध्ये धनाचं गठुडं पुरून ठेवलेलं दिसते. आता 2 दिवसाचं सोबती राहिले. म्हातारं जाणार आहे, म्हातारं मरणारच आहे. पण त्याला वाटत असं ना आता आपल्याला तर काय बोलता येईना आणि मग आपण पुरून ठेवलेलं धन ते भिंतीतच राहण्यापेक्षा आपल्या पोराला जर झालं तर चांगलं होईल. म्हणून शेवटच्या क्षणी म्हाताऱ्याला सांगायचं असं ते धनाचं गठुडं कुठं ठेवलंय असं इशारा करायचं. म्हातारं त्याला माग इशारा केला की पोरायला वाटलं नक्की मागच्या भिंतीत गठुडं म्हाताऱ्याने ठेवलेले. जुन्या काळात बँकेची व्यवस्था नव्हती. धन गठुडे कुठं ठेवायचे माणसं? भिंतीमध्ये पुरून. भिंती बी मोठमोठ्याल्या होत्या तशाच. काय भिंती मराठवाड्यामध्ये इतक्या मोठ्याल्या मराठवाड्यात भिंती आहेत. एका भिंतीवरून बैलगाडीचा जाईन एवढ्या मोठ्याल्या भिंती आहेत जुन्या काळातल्या. आणि आता अलीकडच्या काळामध्ये बंगले जसे VIP बंगले सुरू झाले तशी भिंतीची साईज कमी झाली. हळूहळू पहिलं 13चा वाल होता, पुन्हा 9चा झाला, 9चा पुन्हा आता 4 वर आलाय. 4चा वाल. इकडून गंगूबाईने खिळा ठोकला की तिकडे रंगूबाईच्या घरात तेलाची कॅन तिकडून अडकी देती. इकडून हिने खिळा काढून घेतला की तिचं तेल गेलं, तुप गेलं. मोठा अवघड गणित आहे बघा. या आताचा जमाना आहे, सगळा काळ असा बदलत चाललाय सारा. जुन्या काळामध्ये ते धनाचं गठुडं त्या भिंतीत पुरून ठेवायचे. म्हाताऱ्याने ज्या आरती माग दाखवते म्हणले या भिंतीतच पुरून ठेवला असेल. JCB बोलून आणला ती सगळी भिंत उकरून पाडली. अख्ख्या वाड्याची भिंत काढली, काही सापडलं नाही. म्हाताऱ्याचं चालूच. पोरं म्हणले म्हाताऱ्याचं ध्यानात राहिलं नसन. साठी आणि बुद्धी नाटी. 60च्या पुढे गेला माणूस की ध्यानात राहत नाही माणसाच्या. दुसऱ्या भिंती ठेवला असेल बघा म्हणे. सगळ्या वाड्याच्या 4ही भिंती पाडल्या. अख्खा वाडा जमीनदोस्त केला. 10 लाखाचा वाडा पाडून टाकला. म्हाताऱ्याचं चालूच तरी बी. पोरं म्हणले कायच करावं आता. 10 लाखाचा वाडा पाडलाय पण गठुडं काय सापडायला तयार नाही. एक पोरगा हुशार होता, मला जाऊ द्या गड्या आता 10 लाखाचा वाडा पडलाय, पडू दे, आणखी 4-5 लाख रुपये घालू. आणखी 4-5 लाख रुपये घालू. हिमालयात जाऊ आणि हिमालयातून संजीवनी मात्रा घेऊन येऊ, जडीबुटी घेऊन येऊ. ती जडीबुटी म्हाताऱ्याच्या जिभेला लावू, त्याची घरघरी बंद होईन आणि 2 शब्द जरी म्हाताऱ्याला बोलता आले तरी खूप झालं. रातोरात विमानाने पोरगा गेला तिकडे. हिमालयातून जडीबुटी आणली म्हाताऱ्याने, इकडे घरी आणली आणि ती खरखर अशी उगळली. ती जडीबुटी म्हाताऱ्याच्या जिभेला लावायची. पोरांनी सांगितलं म्हणे हे बघ म्हाताऱ्या,
या औषधानं तुला फक्त 2च शब्द बोलता येणार आहेत, महत्वाचे तेवढे 2 शब्द सांग. गठुडं कुठं ठेवलंय ते, बाकीचं काही विचारित बसू नको, चौकशी करू नको, खालच्या रानात काय केलं वरच्या रानात काय केलं, कापसाला भाव किती आला तुरीला काय विचारू नको बाकीचं. म्हणे म्हाताऱ्याने होकार आरती मान हलवली, ती संजीवनी मात्रा उघडली, म्हाताऱ्याच्या जिभीला लावली. पोरांनी जशी ती संजीवनी मात्रा जिभीला लावली, म्हाताऱ्याला पोरांनी विचारलं, सांग म्हाताऱ्या गठुडं कुठं ठेवलंस. म्हातारा कपाळावर हाणून घेऊ लागलं. म्हातारा म्हणते, अरे कार्ट्यानो, कशाचं गठुडन कशाचं काय, शेजारच्या गणपतरावनी गहू चाळायची चाळणी नेली होती ती घेऊन या म्हणत होतो. म्हाताऱ्याला हसू नका, आपली भीतीच गत चाललीये. आपलं भीतीच आहे. पहा, संसार सुटत नाही माणसाला, सुटतोय का सांगा ना. हातपाय डगमग करायला लागतात, मान थरथर करायला लागते, तोंडातून देवाचे नीट शब्द निघत नाहीत. तरीही संसारापासून माणसाला बाजूला जावं वाटत नाही. मला काय सांगायचंय, माणूस संसाराला किती चिटकलेला आहे पहा. भजनाला तर वेळ नाही, देवाचं भजन करावं, देवाची भक्ती करावी. झालंय ना आता, कर्तव्य पार पडलंय. 50 वर्षापर्यंत संसार प्रपंच केलाय, पोराचे लग्न झाले, द्या सगळं सोडून. नाही सुटत माणसाला. मग सज्जन हो, जेव्हा म्हातारा माणूस होतो तेव्हा माणूस तरी बी म्हातारा झाल्यावर त्या संसाराला सोडित नाही. मग काय होतं, तो संसारच माणसाला सोडतो. त्याला सोडावं लागतं नाविलाजाने, इज्जत नाही मिळत ना. हातात असतं सगळ्या गोष्टी, जवानी असते तोपर्यंत. बैठकीत मालक बसलेला असला आणि कुणी पाहुणे आले, त्याची नुसती चाहूल जरी लागली घरातल्या माणसाला, चाहूल जरी लागली तरी बी लगेच ट्रे मध्ये ग्लास भरून येतात. कुणीतरी आलंय, मालक बसलेले दारात बैठकीमध्ये आणि कुणीतरी पाहुणे आलेत, ट्रे मध्ये ग्लास, पाण्याचे ग्लास येतात. पहिले पाण्याचे ग्लास माघारी जातात न जातात तोपर्यंत लगेच पुन्हा चहाचे ट्रे मध्ये चहाचे कप येतात. जर त्या पाहुण्याचा जास्त वेळ थांबायचा आकार दिसला की न सांगता लगेच नाश्त्याचं नियोजन. नाश्ता करून जर पाहुणे जरा लईच निवांत असले, सचिन बाबा, लगेच तिकडं स्वयंपाकाची तयारी लगेच होते सगळी. सांगायची गरज पडत नाही, समजायचं आपलं संसार चांगला चालू आहे, आपला संसारात आणखी व्यवस्थित आहे. पाहुणे घरात आलेत, दारात येऊन बसलेत, बैठकीमध्ये 10 मिनिटं झालेत, तरी पाणी येईना. शेवटी म्हाताऱ्याला आवाज द्यावा लागतो, अरे पाहुणे आलेत, बैठकीमध्ये दिसत नाही का, 10 मिनिटं होऊन गेलेत, पाण्याचा पत्ता नाही. आतमधून आवाज येतो, हातपाय मोडले का, घेऊन पाणी आणता येत नाही का तुम्हाला. आतून आवाज आला ना की मग समजून घ्यायचं, आता आपण आता या देठापासून फळापासून बाजूला झालं पाहिजे. घरातले माणसं जोपर्यंत आपलं ऐकतात तोपर्यंत इज्जतीत माणसानं संसारामध्ये राहावं. आणि घरातले माणसं ऐकायला गेले ना तर इज्जतीत त्यांना काय करतात आणि काय नाही, शेतात काय केलं, किती माल निघला आणि काय झालं अजिबात विचारू नका. विनाकारण तुम्ही तुमच्या पायावर दगड पाडून घेता. डोकंच लावू नका. संपला तुमचा कारभार, आता कार्यकाळ तुमचा संपलेला आहे. करू दे त्यांना काय करायचंय ते. तुमची इनिंग संपली आहे, तुम्ही मस्त सेंचुरी मारली, आता बस झाली. करू दे त्यांना काय करायचंय ते. नका डोकं लावू सज्जन हो. कशामुळे सांगतोय मी तुम्हाला, ते फळ आहे ना, फळ, ते फळ हळूहळू देठ आणि फळ पिकायला लागलं ना, पिकलं का मग काय होतं, हिरवय तोपर्यंत नुसत्या त्या एका देठावर अख्खं फळ उचलतंय. पण ज्या वेळेला पिकलं, ते फळ पिकलं की बघा हळूहळू ते फळ आणि देठ बाजूला होतात. याला म्हणतात उर्वारुकमिव बंधनात मृत्योर मोक्षीय मामृता. पिकलिया सेंद कडू पण गेले, पिकलिया सेंद कडू पण गेले, पिकलिया सेंद कडू पण गेले, पिकलिया सेंद कडू पण गेले.
खायचे काम क्रोध लोभ माले खायचे काम क्रोध लोभ माले खायचे काम क्रोध लोभ माले खायचे अवघी अवघी आनंदाची हो सृष्टी झाली काम क्रोध लोभाने माले खायचे काम क्रोध लोभाने माले खायचे काम क्रोध लोभाने माले खायचे किती गोड उदाहरण दिलं संतांनी सज्जन हो पिकलिया सेंद कडूपण गेले ते एकदा पिकलं ना शेंदाडू पण असतं ना एक शेंदाडू असतं मोठं ते पिकलं की एकदा सज्जन हो त्याचा कडूपणा निघून जातो आणि देठापासून ते बाजूला होतं तसं भोलेनाथाला प्रार्थना करावी उर्वा रुक्मी व वंदनात मृत्योर्मुक्षीयमामृतात हे देवा आम्हाला या नश्वर संसारापासून बाजूला करून आम्हाला मृत्यू कडून आम्हाला अमृताकडे न्या मोक्षाकडे आम्हाला न्या असं तो मा सद्गमयम तमसो मा ज्योतिर्गमयम मृत्योर्मा अमृतम गमयम अमृत स्वरूप असलेला मोक्ष आपल्याला प्राप्त झाला पाहिजे शिवस्वरूप जीवन झालं पाहिजे सज्जन शिव होण्याच्या आधी माणसानं शिव हवं शब्द कळतात का बघा शव होण्याच्या आधी माणसानं शिव झालं पाहिजे म्हणजे मरण्याच्या आधी शिवस्वरूप झालं पाहिजे भगवत स्वरूप झालं पाहिजे माणसाचं जीवन सज्जन हो देव पाहावया गेलो तेथे देवाची ओनी ठेलो देव पाहावया गेलो देवाचा देव बघायला जावं देव रूपच होऊन जावं मी तू पण जाऊ दे दूरी एकची भोंगळी पांगरू हारी मी तू पण जाऊ दे दूरी भगवत स्वरूपाकार जीवन झालं पाहिजे सज्जनाओ शिवस्वरूप मी तुम्हाला काल परवा दिवशी बोललो वर 7 लोक आणि खाली 7 लोक आहेत सगळ्यात वरचा जो लोक आहे त्याचं नाव आहे शिवलोक त्या शिवलोकाला आपली गती प्राप्त झाली पाहिजे कारण परम शिव तत्व हे कालातीत आहे ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्या शिव तत्वाच्या स्वरूपाला जर गेला ना जीव सज्जन हो तर अशी अवस्था प्राप्त होते यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुन्हा जन्म नाही रे अनेक तुका मने माझी भाक तुका मने माझी भाक जन्म नाही रे अनेक जगद्गुरु तुकाराम महाराज शपथ घेऊन सांगतात जर तुम्ही एक रूप होऊन भगवंताची भक्ती भजन जर केलं आणि एक रूप भगवंताच्या स्वरूपाकार झाले ना की पुन्हा तुम्हाला जन्म घ्यावा लागणार नाही पुन्हा मरण नाही शिवस्वरूप जीव होऊन जातो सज्जन अशा भगवान भोलेनाथाची भक्ती करत असताना काल मी तुम्हाला बोललो
की भगवान भोलेनाथाला भस्म अतिशय प्रिय आहे।